जव्हार मोखाडा तालुक्यातील प्रमुख पीक म्हणून नागलीकडे सर्व शेतकरी पाहतात. दरवर्षी नागलीची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये जव्हार मोखाडा तालुक्यात होते. येथील लोकांचं प्रमुख पीक आणि मुख्य अन्न हे नागली आहे. परंतु बऱ्याच वर्षापासून नागलीवर सातत्याने आपण पाहत हा करपा रोग पडतोय. दरवर्षी आम्ही शेतकरी बांधव सर्व शासनाकडं या नागलीच्या करपा रोगावरती संशोधन व्हावं, त्यावरती या किडीवरती उपाययोजना करण्यासाठी औषधं मिळावीत अशी मागणी करत असतोय. परंतु कृषी विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करताना दिसतंय आणि त्यामुळं शेतकरी बांधवांचा जो खर्च आहे, उत्पन्न खर्च, हा उत्पन्नाचा खर्च देखील नागलीच्या पिकातून मिळत नाही आणि म्हणून आता नागली करण्याचं म्हणजे शेतकऱ्यांची मानसिकता ही कुठंतरी कमी होताना दिसत आहे. आणि मग जर मुख्य पीक कमी होईल तर खूप मोठं संकट या शेतकरी बांधवांवर पडणार आहे. आणि म्हणून शासनाला विनंती आहे की आपण चांगल्या दर्जाचं जे नागलीचं बियाणं आहे ते आम्हाला दिलं पाहिजे आणि तातडीनं ज्या नुकसानग्रस्त शेतकरी आहेत, ज्या पिकांवरती रोग पडलेला आहे याचा पंचनामा झाला पाहिजे आणि एक मोठी भरीव मदत शासनानं या शेतकऱ्यांना दिली पाहिजे अशी मागणी मी आपल्या माध्यमातून करत आहे. माझं नाव भास्कर लक्ष्मण गोलवड आहे. आम्ही पारंपरिक पद्धतीने दरवर्षी नागली हा पीक घेत असतो. दरवर्षी नागली पीक घेत असताना आम्हाला या अशा अडचणींना सामोरं जावं लागतं. यावर्षी तर असं प्रॉब्लेम आलेला आहे की पूर्ण नागलीवरती करपा पडलेला आहे आणि ही जी नुकसान झालेली आहे यामध्ये आम्हाला आता असा प्रश्न पडलेला आहे की पुढे आम्ही करायचं काय? आणि शेती हा एक आमचा धंदा आहे किंवा आमची पारंपरिक पद्धत जी आहे, आम्हाला जगण्याचं साधन जे आहे ते जर आमच्या हातातून निघून जात असेल तर सरकार आमच्याकडे लक्ष देईल का? आणि आजपर्यंत असं झालेलं नाही की सरकारने आमच्याकडे लक्ष दिलेलं आहे. किमान सरकारने येऊन आमच्या काय अडचणी आहेत त्या बघाव्यात, सोडवाव्यात आणि आम्हाला जे काही भरीव मदत देता येईल का त्याचा पण विचार करावा सरकारने, अशी आम्ही सरकारला विनंती करतो.